आपण मंदार गोंजरी यांच्याकडे जाऊयात। मंदार, आपण बघतोय डेक्कन परिसरामधली ही परिस्थिती होती। 3 जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे। आताची धक्कादायक बातमी आपण दाखवत होतो। पुण्यामध्ये तुम्ही आता नेमके कुठे आहात आणि तिथलं चित्र नेमकं काय आहे? खरं तर आपण मुरलीधर मोहोळ असेल, माधुरी मिसाळ असतील यांच्याशी बोललो। ते म्हणतात की परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र चित्र तसं दिसतंय का सध्या? अजिबात नाहीये। मी मगाशी ज्या ठिकाणी होतो तिथून पाण्याची पातळी वाढल्यामुळे पुढे पुढे यायला लागलेलं आहे आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जी होडी आणण्यात आली होती, जी बोट आणण्यात आली होती, ती बोट देखील अलीकडे आणावी लागलेली आहे। कारण पाण्याची जी पातळी वाढते आहे त्या पाण्याच्या वाढणाऱ्या पातळीमुळे लोकांना बाहेर काढण्याचा जो प्रयत्न आहे तो थांबवावा लागलेला आहे। या ठिकाणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आहेत संदीप छलाटे। तर काय परिस्थिती आहे, लोक जे अडकलेले आहेत त्यांना पाण्याचं प्रमाण वाढणार आहे, त्यामुळे आम्ही आता बोटी तयार ठेवलेल्या आहेत। मोटर बोट सुद्धा आम्ही मागवलेली आहे। जर गरज पडली तर आम्ही पहिल्यामध्ये नागरिकांना सुद्धा आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। अच्छा सर, मुद्दा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला, जलसंपदा विभागाकडून महापालिकेला तुम्हाला सांगण्यात आलं का? कारण लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला सांगण्यातच आलं नाही रात्रीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं। नाही, आम्हाला तशी कल्पना दिल्या गेली नाही। वास्तविक आता आम्ही 3-4 वाजल्यापासून जशी आमची लोक जसं आम्हाला कळालं पाणी शिरलं आहे, म्हणजे पाणी सोडणार याची आम्हाला कल्पना नव्हती, पण पाणी शिरलं त्याच्यात आम्हाला नागरिकांना फोन आले, तर आम्ही लगेच आमची इथे लोक पाठवली आणि पहाटे 3:30 ते 4 वाजल्यापासून लोक इथे फील्डवरती आहेत। अच्छा, आणखी किती लोक अंदाजे या ठिकाणी अडकलेली आहेत की ज्यांना बाहेर काढण्याची गरज आहे? तशी अजून कोणाला म्हणजे गरज पुण्यातील एकतानगरमध्ये पाणी सातत्याने वाढत चाललंय। काही मिनिटांपूर्वी ज्या ठिकाणी आम्ही होतो तो भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला। 8-9 फूट इतकं हे पाणी आहे आणि त्यामुळे पाठीमागे ज्या 16 इमारती आहेत त्यामध्ये जे शेकडो लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर येणं अवघड झालंय। महापालिकेने या ठिकाणी फायर ब्रिगेडनी बोट आणून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हा प्रयत्न थोडासा थांबवावा लागलेला आहे। बोट पुढे नेता येत नाही। आपल्यासोबत महापालिकेचे अधिकारी आहेत, आपण लोकांना आवाहन करतात नक्की काय परिस्थिती आहे या ठिकाणी? अचानक रात्रीचं जे पावसाचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे खडकवासला धरणातनं थोडंसं इंटिमेशन आधी जर मिळालं असतं तर ही धांदल उडाली नसती। अचानक पाण्याचा फ्लो वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। तथापि रात्री 3 वाजल्यापासूनच आमचे आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि अग्निशमन विभाग जागे असल्यामुळं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। बोट या ठिकाणी आणली होती, लोकांना सोडवण्याचा प्रयत्न होणार होता, तर काय नक्की परिस्थिती आहे? काय होतं की पाणी वाढल्यामुळे थोडंसं जास्त असल्यामुळे आपल्याकडे जाता येत नाही। अच्छा, पाण्याचा प्रवाह जास्त असला। अच्छा, मग लोकांना आपण सूचना केल्यात की तुम्ही आहे तिथेच थांबा, सुरक्षित आहे तुम्ही, त्यांच्यासाठी यंत्रणा आपण थांबले आपण त्यांच्यासाठी। बर, तर या ठिकाणी पाणी जे आहे ते सातत्याने वाढतंय। आम्हाला इथून बाहेर पडावं लागतंय कारण पाण्याची पातळी वाढत चालली आहे। त्यामुळे आतमध्ये अडकलेल्या लोकांना जो सोडवण्याचा प्रयत्न होणार होता बोटीच्या माध्यमातून, होडीच्या माध्यमातून, तो थांबवण्यात आलाय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।